चलो लेटेस्ट स्टार्ट दिस. हा सुद्धा माझ्याकडचा समय बोर्डाला आलेला समय हा. मला तर इयर आठवत नाही, 1817 वगैरे काही ते असेल. 14 काय 2008 पासून माझ्याकडे हे आहेत क्वेश्चन्स. मी दिलेला पेपर माझ्याकडे आहे. मी 12th दिलेला पेपर माझ्याकडे आहे. आता काय पाहिजे अजून. चला. सो तुम्ही फक्त थकणार का नाही सांगा, एवढे मी तुम्हाला देऊ शकतो. सगळं तेच. मी हाच अनफॉर्च्युनेट थिंग आहे की जे मी शिकलो तेच शिकवतो. चला. चला रीड कर. बॅलन्स शीट दिलेली आहे. लक्ष इकडे द्या, सगळ्यांनी लक्ष इकडे द्या. चला बॅलन्स शीट दिलेली आहे. काही मला प्रॉब्लेम इजर फक्त नाव बदललंय. ट्रीटमेंट नाही. जनरल रिझर्वच्या बदली रिझर्व फंड आला. ट्रीटमेंट सेम. काय करणार? डिस्ट्रीब्यूट इक्वली. कसं? हा इक्वली नाही, तू इक्वली धरूच नको. ते जे दिलंय त्या रेशो मध्ये आपण करणार. राईट, इन द रेशो विच हॅज बीन गिवन 3:3:2. चला पुढे काय दिलंय बॅलन्स शीट मध्ये पण मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. मुव्हिंग ऑन, पुढे जाऊया. हे सगळे ऍट आहेत. ऍट म्हणजे या अमाऊंटला आणून ठेवायचे आहेत. या कोणाकोणाला आहे? स्टॉक, मशिनरी, फर्निचर. स्टॉक, मशिनरी आणि फर्निचर. डन. पुढे डेटर्स पूर्वीची आरडीडी आहे नाही. नवीन करायचे सोपं आहे, इझी आहे. आपण पहिल्या सम मध्ये ऑलरेडी एखादी आरडीडी असलेली ती पण बघितली. मेंटेन असेल तर काय करायचं असतं? ती कम्पेअर करायची असते. मग त्या केसमध्ये न्यू आणि ओल्ड अशी कन्सेप्ट येणार. न्यू आरडीडी, ओल्ड आरडीडी. नेक्स्ट. हे पण झाली आपली ऍडजस्टमेंट. म्हणजे काय करायचंय? म्हणजे काय करायचं? क्रेडिटर्स मधनं काय करायचं? काय बाकीच्यांचं काय? काय आयुष्का बोध बोला. सही. का क्रेडिट का? कारण लायबिलिटी कमी झाली. आणि काय रिटर्न ऑफ काय म्हणतात ते? काय ग आयुष्का, रिटर्न ऑफ काय म्हणतात ते? काय म्हणतात? काय आयटम काय? आता वाचायला घेतलं जेव्हा क्वेश्चन विचारला तेव्हा. तोपर्यंत चाललाय हा वाचतोय, वाचू द्या. बोला. सो आयटम ऑफ 400 फ्रॉम क्रेडिटर इज नो लॉंगर अ लायबिलिटी. ती आता लायबिलिटी राहिली नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, उगाच क्रेडिटर्स वाढवून ठेवू नका, ते कमी करून टाका. ती लायबिलिटी नाहीये ती दाखवू नका. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे मायनस करायचे. लेस रिटर्न ऑफ, लेस डिस्काउंट, किंवा ते काय म्हणतात नो लॉंगर लायबिलिटी. मग त्यापेक्षा आपण म्हणूया काय? लेस रिटर्न ऑफ. येस, हे जास्त बेटर वर्ड्स आहेत. आणि तिकडनं लायबिलिटी कमी झाली म्हणून प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला घेणार. कंटिन्यू. चला नीट सगळ्यांनी नीट विचार करा. घाई करून एक्स्ट्रा मार्क मिळणार नाही. पण जर चुकलं तर 4 मार्क घेऊन जाणार. नीट वाचा आणि मला सांगा. गुडविल सिनारिओ. 2 जण म्हणतायत चौथा आहे. व्हॉट इज चौथा? गुडविल रेज होणारच. पार्टनर, रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालंय का फर्मच्या गुडविल एवढं रेज झालंय? फर्मचं गुडविल रेज झालं. त्याचं म्हणणं आहे सेकंड, फोर्थ. ते 2 जण म्हणतायत, बाकी कोणी काही बोलतच नाहीयेत. बोला. फोर्थ.
तू सांगितलं ना तुझं लिहिलं. हा सई अथर्व तुझं तू अजून अटेंड केलंय का, व्हिडिओ बघितले का? हा येताना व्हिडिओ बघून यायचे, टाकलेत म्हणजे तू अपडेट राहतो. काय ईशा मॅम, अनुष्का मॅम, काही जमेल का इकडे, लक्षात येता येईल का तुम्हाला? आयुष का? हा बोला. हा झालं झालं म्हणजे आलं काय ते लक्षात येते बाबा. हा या येस बोला मॅम. येऊ का नको? चला बोला काय आहे सिनारिओ. गुडविलचं काय झालं? चौथा असेल. हेच तर मेन प्रॉब्लेम आहे ना याचं वर्डिंग. काय रे काय कुठून आणलं सेकंड? बोला कुठला आहे गुडविलचं काय पोझिशन आहे? गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड 4000. अरे पुढे काय लिहिलंय रे बाबा? पुढे काय तूच वाचलं ना? हाऊ एव्हर हे असं असलं तरी ओनली शोभाज शेअर इन इट टू बी रेज. अजून काय क्लिअरिटी द्यायचं? जरी फर्मचं गुडविल 4000 रेज व्हॅल्यू झालं असलं हाऊ एव्हर तरी सुद्धा ओनली शोभाज शेअर इन इट, तरी सुद्धा फक्त शोभाचं शेअर रेज करा. काय अजून किती क्लिअरिटी द्यायचं? आणि परत वरती काय लिहिलंय? अँड रिटर्न ऑफ इमिजिएटली. रेज तर कराच करा, शिवाय ते राईट ऑफ पण करा. राईट ऑफ म्हणजे विड्रॉ. येस सिनारिओ 4. फर्मचं गुडविल व्हॅल्यू केलंय, रेज नाही केलेलं. क्लिअर कट दिलेलं आहे. हाऊ एव्हर असं असलं तरी ओनली शोभाज शेअर इन इट टू बी रेज. क्लिअर कट दिलंय, कुठेही काही अँबिगिटी नाही. काय मला ट्रीटमेंट हवी आहे. व्हॉट द ट्रीटमेंट? इथं इथं हॅलो बाय गुडविल तर होणारच. हा आता फक्त सगळ्या पार्टनरना होणार का फक्त एका पार्टनरला होणार? फक्त शोभाला होणार. किती अमाऊंट किती? रॉंग. घाई करू नका. किती? तिच्या ते सांगतेत ना तुम्हाला, तिच्या शेअर एवढं गुडविल रेज करा. हे 4000 गुडविल कुणाचं आहे? फर्मचं गुडविल आहे. फर्मचं गुडविल आहे. हाऊ एव्हर ओनली शोभा शेअर इन इट टू बी रेज. म्हणजे याच्यात शोभाचा शेअर काढावा लागेल. शोभाचा शेअर किती आहे? शोभा कोण आहे? तिसरी. म्हणजे 3 3 2 8 झाले. 6 8 झाला. 2/8 म्हणजे 1/4 बरोबर. अरे वा क्लीन क्लीन दिस हे 1/4 इंटू 4000 म्हणजे 1000. म्हणजे फक्त 1000चं गुडविल आपल्याला रेज करायचंय, 4000चं नाही. 1000चं बाय गुडविल शोभाच्या कॉलम मध्ये 1000. बर पुढं काय नेक्स्ट? बॅलन्स शीटला येणार का ते? नाही, कारण ते काय झालंय? रिटर्न ऑफ. कुठे होणार रिटर्न ऑफ? डेबिटला. कसं रिटर्न ऑफ करणार तुम्ही? टू गुडविल कुणाला होणार? 2 कंटिन्यूइंग पार्टनर्सना होणार. कुठला रेशो? गेनिंग रेशो. पण आपल्याला चेक करूया इथं गेनिंग रेशो साठी नवीन रेशो दिलाय का? नाही. मग तुमचा ओल्ड रेशो बिकम्स गेनिंग रेशो. कारण काय सांगतो, जसं तिकडं करत होतो आपण, अनलेस अँड अंटिल न्यू रेशो दिला नाही. कारण आता न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही? शोभा गेली म्हणजे न्यू रेशो झाला 3:3 बरोबर ना? आता तरी एकदा चेक करा. बघा आता 3:3 म्हणजे 1/2 बरोबर आहे का? बघा कारण 3 म्हणजे 1 1/2 आणि ओल्ड रेशो काय आहे? 3/8. आता काय करायचंय? 1/2 मायनस 3/8. मी काय कॅल्क्युलेशन करतोय? मी गेनिंग रेशो कॅल्क्युलेट करतोय. कसा करतात? 8 into 2 16. 8 1 जा 8 आणि 3 2 जा 6 म्हणजे 2/16 बरोबर आहे. आणि आता हेच सेम येणार असंच, म्हणजे 2:2 2:2 म्हणजेच काय? 1:1. सो अशा वेळेला गेनिंग रेशो सुद्धा काढायची गरज नाही. 3:3 म्हणजे काय येणार?
3:3 हा तुमचा जो न्यू रेशो आहे तो त्यांचा गेनिंग रेशो झाला. आता ओल्ड रेशो गेनिंग रेशो नाही, न्यू रेशो गेनिंग रेशो. हा जो रेशो आहे तो किती आहे? 1:1 आहे. मग हाच तुमचा गेनिंग रेशो. आणि त्यातून पाहिजे असेल तर गेनिंग रेशो यू कॅन कॅल्क्युलेट. हार्म काही नाहीये, देर इज नो हार्म इन इट. फक्त टाइम इज अ इश्यू. टाइम वाढतोय. चला, व्हॉट इज नेक्स्ट? आता आपल्याला काय करायचं आहे इथून पुढे? अरे सगळं हे मार्किंग गेलं काय? ओके, स्टॉक मशिनरी डेटर्स, स्टॉक मशिनरी डेटर फर्निचर, बिल्डिंगला काही आहे का? नो. ओके, आता पुढचं काय करायचंय? येस, नसतं सांगितलं तरी आपण लोनला ट्रान्सफर केलं असतं, बरोबर? चला, आणि आता मेन इन्स्ट्रक्शन, पटकन 2 पेजेस जर्नल आख, फटकन जर्नल. आणि बाकीचे लेजर्स तर लागणारच आहेत, शिवाय जर्नल. येस, काय करायचंय? नेसेसरी जर्नल एंट्रीज. मी तुम्हाला ट्रिक सांगितली, जर्नल एंट्रीची ट्रिक सांगितलेली आहे. बोला, कशी करायची असते जर्नल एंट्री? खालनं वरती, वरनं खाली. म्हणजे एक्झॅक्टली काय ते आपण जेव्हा त्या अकाउंटला जाऊ तेव्हा करायचंय. ही आम्हाला ट्रिक का द्यावी लागते? कारण हे आपल्याला ना त्या टाइम फ्रेम मध्ये बसवायचंय, नाही ते बसणार नाही. जर तुम्ही अगदी रूल्स आणि काय रूल आहे, काय ट्रान्झॅक्शन आहे, मग त्याप्रमाणे 2 आस्पेक्ट शोधा. काय प्रोसेस माहिती आहे ना, आपण केल्या 11th ला. 2 आस्पेक्ट शोधा, त्याचे टाईप शोधा, त्या टाईपचे रूल लावा आणि मग जर्नल एंट्री. ही प्रोसेस आहे जर्नल एंट्रीची. चला, सगळ्यात पहिलं आपण काय करणार? आपण पहिले सगळी लेजर्स आणि जर्नल एंट्री सायमल्टेनियस करणार. आता फक्त मला तुमच्याकडनं सिक्वेन्स हवाय. काय म्हणते? आता मला सिक्वेन्स हवाय. सगळ्यात पहिली जर्नल एंट्री तुम्ही कुठली करणार? हे बघा, परत एकदा रूल रिमाइंड करतो. जर बॅलन्सेस होत असतील, कुठल्याही अकाउंटला तुम्ही बॅलन्स म्हणून घेत असाल तर त्याची जर्नल एंट्री होणार नाही. त्याची जर बॅलन्स शीटला नुसतं ट्रान्सफर करत असाल किंवा त्याचं पोस्टिंग करत असाल त्याची जर्नल एंट्री होणार नाही. रिमेनिंग सगळ्यांची जर्नल एंट्री होणार. चला, मला याच्यात कुठे जर्नल एंट्री आहे बॅलन्स शीटला? कितकी कॅपिटल बॅलन्स आहे? डायरेक्ट ऍडजस्टमेंटला जाऊ सगळे, एव्हरीवन. काय काय हो काय? ही काय पहिली जर्नल एंट्री? कुठे जाते? हा ना बॅलन्स जातोय ना तुम्ही बॅलन्स शीटला घेऊन जाताय, हे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करताय. ही सगळ्यात पहिली जर्नल एंट्री, बरोबर? चला, पहिलं काय करायचंय? रिझर्व्ह फंड. बघा, त्याची जर्नल एंट्री पण करूया. रिमेंबर, मी आता जर्नल एंट्री प्रमाणे पोस्टिंग करणार आहे. हरकत नाही, तुम्ही पाहिजे तर पहिले पोस्टिंग करून घ्या, पण मला जर्नल एंट्री पहिली कुठली करायची आहे तर ही. बाकी कुठे आहे का अजून कुठं? नाही. हे सगळं इथून उचलणार, तुम्ही बॅलन्स शीटला टाकणार. क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बॅलन्स शीट हे पार्टनर्स कॅपिटलला जाणार, खतम. पण रिझर्व्ह फंड कुठेच जात नाही, ते डिस्ट्रीब्यूट होतात आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला येऊन बसतात, बरोबर? चला, मला तुम्ही विचार करा आणि मला सांगा जर्नल एंट्री कशी करायची या रिझर्व्ह फंडची. रॉंग, बरोबर बोलते का तो? बर बोल. त्यांच्या रेशो मध्ये, बरोबर बोलते? बरोबर बोलते तो. काय बोला? जर्नल एंट्री करेक्ट आहे. चला, तिथं गेल्यावर करू. आपल्याला खालनं वरती आणि वरनं खाली करायचे. खालनं वरती, वरनं खाली. इतकी सोपी आहे, कशाला लोक टेन्शन घ्या. चला, लेट अस स्टार्ट विथ इट. पहिले क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. चला, कुठे पोस्ट करणार? प्रॉफिट अँड लॉसला? बॅलन्स शीटला. मी बॅलन्स शीट बनवलीच नाहीये. बॅलन्स शीट तुम्ही बनवायची यावेळेला. मी बॅलन्स शीट बनवलीच नाहीये, मला तुम्ही बॅलन्स शीट बनवून द्या. काय, मला गरज नाही बॅलन्स शीटची, मला फक्त जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. पण तुम्ही बॅलन्स शीट सुद्धा बनवणार. काय इतके दिवस करताय ना बॅलन्स शीट? कुठेच नाही, काय प्रॉब्लेम नाही. चला, बॅलन्स शीट अजून आखलेलं नाही काही. जर्नल एंट्रीचं हे हेडिंग एव्हाना झाले असते. चल, आता हे बॅलन्स शीट घे करायला.
ते जाऊन देत, बॅलन्स शीट करायला घ्या आता. एकही फॉर्मॅट टाकलेलं नाही, कसं होणार रे, शक्यच नाही, पॉसिबल आहे सगळं मेंटेन करणं. चला, क्रेडिटर्स बिल्स पेबल झाले पोस्टिंग. कॅपिटलचे बॅलन्सेस घ्या, कॅपिटलचे बॅलन्सेस घ्या. कॅपिटलचे पार्टनर्स कॅपिटलला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1 एप्रिल 2019. हा 18चाच आहे, हे 19चा असेल, नाही तर 19 असणार. चला, मी पार्टनर्स कॅपिटलला बॅलन्स घेतला आणि हा जो रिझर्व्ह फंड आहे याचा आपण काय करणार, लगेच त्याची जर्नल एंट्री पण करणार सायमल्टेनियसली. चला घ्या, पहिले डिस्ट्रीब्यूट करतो आपण, म्हणजे कुठे करतो, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह फंड डन. आता आपण जर्नल एंट्री कशी करणार, क्रेडिट साइड म्हणजे खालून वरती काय, आता एंट्री काय होणार आहे खालून वरती, म्हणजे ह्या अकाउंट डेबिट टू वैशाली कॅपिटल, माधुरी कॅपिटल, टू शोभा कॅपिटल. एंट्री कशी केली मी, सिंपल, खालून वरती, म्हणजे रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू वैशाली कॅपिटल, टू माधुरी कॅपिटल, टू शोभा कॅपिटल. चला, जर्नल एंट्री, जर्नल फॉर्मॅट आपण मगाशी दाखवलाय, घ्या. हा जर्नलचा फॉर्मॅट आहे, नीट व्यवस्थित तुम्ही आखून घेतलाय, मगाशी तुम्हाला टाइम दिला होता मी. घ्या पहिली एंट्री, 1 एप्रिल 1 काही चालेल, मी 2019 कॉमन मध्ये घेऊन टाकलंय. रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू वैशालीज कॅपिटल, टू माधुरीज कॅपिटल, टू शोभाज कॅपिटल. Being reserve fund distributed among all partners in their old ratio or otherwise in their profit sharing ratio. ओल्ड बिलची गरज नाही, प्रॉफिट शेअरिंग रेशो. बिंग रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्युटेड, हे एवढंच चालू शकतं, बिंग रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्युटेड, पण मी त्याला रेशो पण मेन्शन केलाय. $16,000, $6,000, $6,000, $4,000. चेक करा बरोबर आहे का, 3, 3, 2. 16 ला 8 ने डिवाइड केलं म्हणजे 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 3 जा 6. अक्षरशः ओरली होते. नेक्स्ट, आता सगळे असेट्स पोस्ट करा, ऑल द असेट्स पोस्टिंग करून टाका, सगळ्या असेट्सचं पोस्टिंग करून घ्या. सगळ्या असेट्सचं पोस्टिंग करून घ्या. झालं. कॅश आउटरला, बाकी सगळे हे तिन्ही इनरला, बिल्डिंग आउटरला, बिल्डिंग आणि कॅश आउटरला, हे सगळे इनरला. मला या स्पीडनी 2 तास लागतील तुला. चल आमच्या बरोबर कॅच कर. चला, सो हे सगळं इनरला केलंय, बिल्डिंग आउटरला, कॅश आउटरला, राईट. ह्याच्यात कुठे जर्नल एंट्री आहे, नो जर्नल एंट्री. मूविंग ऑन. चला, असेट रिव्हॅल्यू करूया. स्टॉक आहे किती, 25,200 आहे, तो किती करायचा आहे, म्हणजे अप्रिशिएट झाला, डिप्रिशिएट झाला, डिप्रिशिएट.
कुठे येणार? किती? स्टॉक P&Lच्या डेबिटला आणि असेट मधनं मायनस करा. आपल्याला जनरेट करायचे ना, आधी पहिले पोस्ट करा. झालं? याची पहिली एंट्री आपल्याला एक काम करता येईल. हे एक ट्रान्झॅक्शन आहे, याची कंबाईन एंट्री तुम्हाला पॉसिबल आहे. पण आधी चेक करा काय आहे चेक करा. हा डिप्रिशिएट झालाय. मशिनरीची काय पोझिशन आहे? मशिनरी डिप्रिशिएट आणि फर्निचर ऍप्रिशिएट. मग असं नाही करता येणार. मग बेस्ट काय आहे? सेपरेट एंट्री करा, भानगड नाही. डिप्रिसिएशनची एक आणि ऍप्रिसिएशनची एक अशी एंट्री करता. इनफॅक्ट ही कंबाईन एंट्री पण करता येते. एक ट्रान्झॅक्शन असेल म्हणजे एक ऍडजस्टमेंट असेल तर त्याची तुम्ही कंबाईन एंट्री करू शकता. पण ह्या सगळ्यांची मिळून एक, किंवा हे जे तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंट हे जे तुम्ही केलंय ना याचं, या सगळ्यांची एक नाही. तसं काय करता येणार? यू कॅनॉट. चला, पहिली एंट्री जर्नल एंट्री आता घेतली, म्हणजे पहिली झाली. आता दुसरी एंट्री करायची आहे. सेकंड जर्नल एंट्री मी स्टॉकची जर्नल एंट्री करणार आहे. कशी करणार? स्टॉक कुठे आहे? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आता डेबिट म्हणजे वरनं खाली, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट. ही जर्नल एंट्री. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट. चला जर्नल एंट्रीला या. आयदर रिव्हॅल्युएशन, पण त्यांनी काही नाही म्हटलेलं का? त्यांनी आपल्याला काहीच नाही दिलेलं. मग तुम्ही रिव्हॅल्युएशन करू शकता, पण मग त्या केसमध्ये इथं पण रिव्हॅल्युएशन करा. दोन्हीकडे एक सिमिलॅरिटी ठेवा, वेगवेगळं नको. इथं रिव्हॅल्युएशन असेल तर इथं रिव्हॅल्युएशन, इथं प्रॉफिट लॉस असेल तर इथं प्रॉफिट लॉस. हे बघा, जर्नल एंट्री मध्ये पण टेस्ट पाहिजे, व्हेरिएशन्स नको. हा, रिव्हॅल्युएशन लिहायला सोपं आहे, मग आपल्या हातात आहे. आता दोन्हीकडे रिव्हॅल्युएशन ठेवा. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक being the value of asset depreciated. हो, करू शकता. पण ऍडजस्टमेंट मध्ये एक पाहिजेत ते. त्यांनी वेगवेगळे ऍडजस्टमेंट दिले असतील तर तुम्हाला वेगवेगळ्याच एंट्री करणं कंपल्सरी आहे. म्हणजे हे ऍडजस्टमेंट एक आहे म्हणून त्या कंबाईन करता येईल. ह्या जर वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट असत्या तर तुम्हाला कंबाईन करता येणार नाही, वेगवेगळ्याच कराव्या लागणार. चला, मशिनरीचं काय पोझिशन आहे? मशिनरीची पोझिशन काय? मशिनरी पण डिप्रिशिएट झाली आहे, बरोबर ना? मग इकडनं इकडं रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी. चला पुढची एंट्री करा. नेक्स्ट, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी. अमाऊंट चेक करा, 2800 आहे ना? being value of machinery is depreciated. जर्नल एंट्री बऱ्यापैकी टाइम कन्झ्युमिंग आहे. एवढं पण नाही. आणि आता फर्निचर ऍप्रिशिएट झालंय. म्हणजे ते येणार प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. आणि 800 ने ऍप्रिशिएट झालंय. चेक करा, इट इज ऍप्रिशिएटेड बाय 800. आता कशी एंट्री करणार? आता खालनं वरती, म्हणजे फर्निचर अकाउंट डेबिट टू प्रॉफिट लॉस किंवा रिव्हॅल्युएशन. आपण याला रिव्हॅल्युएशन म्हणतोय ना, मग रिव्हॅल्युएशनच म्हणूया. चला घ्या, फर्निचर अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. being value of furniture is appreciated, 800. Value of furniture appreciated.
पहिली ऍडजस्टमेंट ओव्हर झाली आहे. तुम्ही बॅलन्स शीटला त्याचे सेकंड इफेक्ट घेतलेत ना. नेक्स्ट, आरडीडी टू बी मेंटेन्ड एट 4% ऑन डेटर्स. डेटर्स वरती 4% कॅल्क्युलेट करा. डेटर्स 50,000 आहेत. 5 2 जा 5 4 जा 20 म्हणजे 2000. कुठे येणार, डेबिटला का क्रेडिटला? मेंटेन करायचं आहे. ओल्ड आरडीडी नाहीच आहे, त्यामुळे सगळीच्या सगळी इथे येणार. आता एंट्री कशी करणार? काय सायली, खालून वरती का वरून खाली? वरून खाली म्हणजे काय? हे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट. चला, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट. Revaluation account debit to RDD account. Being RDD is maintained at 4% on debtor. Being RDD is maintained at 4% on debtors. डन झालंय. An item of 400 from creditors is no longer a liability. आता तो liability राहिलाच नाही. Hence should be properly adjusted. ऍडजस्ट करायचं म्हणजे काय करायचंय? क्रेडिटर्स मधनं मायनस करायचंय. लेस रिटर्न ऑफ. लेस रिटर्न ऑफ आणि लायबिलिटी कमी झाली म्हणून त्याला आपण प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटला किंवा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला करणार. सिद्धी, आता एंट्री कशी करणार ग? काय मी इतक्या सांगतोय? क्रेडिटला आहे म्हणजे एंट्री कशी करणार? मखन, ईशा बरोबर सांगताय का? तो बरोबर सांगताय काय? आयुष का कशी एंट्री करणार? क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. खालनं वरती क्रेडिट आहे म्हणजे खालनं वरती, आणि डेबिट असेल ही एंट्री करायची असेल इकडची तर वरनं खाली. ज्या साईडला पोस्टिंग आहे त्याप्रमाणे एंट्री करायची आहे. क्रेडिटर्स कुठे आहेत? इथे आहेत, मग इकडनं इकडे एंट्री करणार. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. सो सिंपल. एकदम ट्रिक मस्त देऊन टाकल्या. मास्टर की आहे ती यूज करा. पुढे जाऊया. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. Being the value of creditors is adjusted. Being the नको. Value of creditors is adjusted. चालेल. त्यांनी ऍडजस्ट केलं, ऍडजस्ट करायला सांगितलं म्हणून आपण नॅरेशन ऍडचं लिहिलं. झालं इथपर्यंत? सगळे माझ्याबरोबर आहेत? नेक्स्ट, गुडविल. गुडविल आपण काय करणार आहोत? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, कारण गुडविल तर रेज होणारच. फक्त कुठे रेज होणार आहे? आउटगोईंग पार्टनर्सच्या क्रेडिटला. आणि हे कॅल्क्युलेट कसे केले? 1000 रुपीज. 4000 हे फर्मचं गुडविल आहे. त्यात 2/8 हा त्याचा शेअर आहे. मग इथे स्ट्रेट फॉरवर्ड 1 हे 2 1 जा 2 2 4 जा. पहिले इथं सिम्प्लिफाय झालं आणि 4 1 जा 4 म्हणजे 1000. दॅट इज अ गुडविल रेज इन द बिझनेस. आता हा गुडविल जो रेज झालाय त्याची पहिले एंट्री करा. खालनं वरती, कारण क्रेडिटला आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू
टू वैशालीज कॅपिटल अकाउंट नाही. व्हॉट इज सेइंग इज करेक्ट. टू डायरेक्ट शोभा, कारण ह्यांना दिलं नाही तर त्यांना घेणार नाही. ज्याला दिलंय तेवढ्याच अकाउंट येणार. सो गुडविल अकाउंट डेबिट टू शोभा अकाउंट. ऑल राईट, घ्या सांगतो ना. बिंग गुडविल ड्रॉन रिटर्न ऑफ. चला गुडविल अकाउंट डेबिट टू शोभाज कॅपिटल. बिंग गुडविल रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटर्निंग पार्टनर शेअर. हे सगळं नरेशन कंप्लीट पाहिजे. लिहा, कंप्लीट नरेशन हवंय. गुडविल अकाउंट डेबिट टू शोभाज कॅपिटल being goodwill raised to the extent of retiring partners share. आता पुढचं काय आहे? पुढचं आहे विड्रॉवल. पुढं काय करायचं आहे? याचंच रिटर्न ऑफ करायचं आहे, म्हणजे विड्रॉ करायचं आहे. विड्रॉ कुठे होणार? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला रिमेनिंग, म्हणजे सॉरी रिमेनिंग म्हणण्यापेक्षा कंटिन्युइंग पार्टनर्सच्या गेनिंग रेशोमध्ये. आणि मगाशी आपण ते काढलं होतं 1:1. खरं तर काढायची गरजच नाही. न्यू प्रॉफिट शेअर दिला असेल तर काढावं लागतं, नाहीतर जो न्यू रेशो आलाय तोच येतो गेनिंग रेशो. चला, तो इक्वल आहे. तुम्ही ओल्ड वर केलं तरी चालणार आहे. 3:3 आहे, म्हणजेच काय 1:1 आहे. मग हा 1000 1:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. आणि काय केलंय? टू गुडविल, बाय गुडविल रेज आणि टू गुडविल विड्रॉ. बाय गुडविल रेज केला, टू गुडविल विड्रॉ केलं. आता मला याची एंट्री सांगा आयुष का. जर्नल एंट्री अथर्व, याची जर्नल एंट्री. कुठून कुठे करणार? डेबिट लाय म्हणजे काय सायली? इकडनं इकडे एंट्री करणार. आता मगाशी इकडनं इकडे केली, खालनं वरती, इकडं क्रेडिट आहे, आता वरनं खाली. गुडविल अकाउंट डेबिट कसं काय? हे केव्हापासून करतोय आपण एंट्री? हा, म्हणजे एंट्री काय होणार आहे? वैशाली कॅपिटल अकाउंट डेबिट, माधुरी कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. याच्यापेक्षा मास्टर की अजून काय सिम्प्लिफाय करणार सांगा मला. ही बरोबर एंट्री आहे. मग ही कुठली एंट्री आहे आणि ही कुठली एंट्री आहे? थांबा, ही राईट ऑफची एंट्री आहे. मग ह्याच्या आधीची एंट्री आपण काय केली? ही एंट्री बरोबर आहे. ही एंट्री बरोबर आहे का नाही? काय पाहिजे? वैशाली बरोबर उलटी एंट्री करायची आहे. हे अकाउंट डेबिट, हे अकाउंट डेबिट टू गुडविल. being goodwill written off in gaining ratio. Being goodwill written off in gaining ratio. अजून एक एंट्री मिनिमम मी म्हणतो ना, 3 सुद्धा लागू शकतात पेजेस, पण तिसरं अगदी छोटं लागेल. मोस्टली अजून 2 असतील एंट्री. आणि लोनची एंट्री 2 एंट्री राहिल्या. चला, बॅलन्सची एंट्री होत नाही. चला झालं. आता काय करायचंय? आता प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट क्लोज करा. तिथं एक जर्नल एंट्री बाकी आहे आणि नंतर लोनला तुम्हाला अमाऊंट ट्रान्सफर करायची. बॅलन्सची एंट्री होणार नाही, पण लोनची एंट्री होणार. चला हे क्लोज करा. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट.
रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा. पार्टनर्स कॅपिटल वैशाली, माधुरी, शोभा मी डिस्ट्रीब्यूट केलंय 3:3:2 मध्ये. चेक करा कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत का. हे सगळं तुझं तू जो मागा पडला तो मागाच पडला, तेच सांगतोय मी. हे नाही शक्य या स्पीडनी. चला याची आता एंट्री करायची आपल्याला. याची एंट्री कशी करणार. ईशा इकडं क्रेडिटला आहे म्हणजे खालनं वरती बोल. वैशाली कॅपिटल अकाउंट डेबिट, माधुरी कॅपिटल अकाउंट डेबिट, शोभा कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट. चला द्या. वैशाली कॅपिटल अकाउंट डेबिट, हे डेबिट लिहायला विसरायचं नाहीये. डेबिट डेबिट आणि हे डेबिट नाही. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. Being revaluation loss distributed among partners in old profit sharing ratio. Being revaluation loss distributed among partners in old profit sharing ratio. 2 मिनिट. नरेशन कंप्लीट हवंय. चला याचं सेकंड पोस्टिंग. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला का डेबिटला. लॉस आहे म्हणजे डेबिटला घ्या. लॉस आहे म्हणजे डेबिटला. पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायला घे ना, झालं असेल तर. चला पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायला घ्या. पहिले शोभाचं अकाउंट क्लोज करा. पहिले शोभाचं अकाउंट क्लोज करा. 36, 40, 41 मधनं 1200 मायनस करा. जो काही येईल तो शोभाचं लोन अकाउंट. जो काही येईल ते शोभाचं लोन अकाउंट आणि त्याची आपल्याला जनरेटरी करावी लागणार आहे. अँड दिस विल बी युअर लास्ट जनरेटरी. शोभाचं अकाउंट क्लोज करा. किती आलं लोन. किती आलं 29,800. आणि कुठे लिहिणार. डेबिटला लिहिणार. डेबिटला लिहिणार पार्टनर्स कॅपिटलच्या टू शोभात लोन. पहिले शोभाचा लोन क्लोज करा, मग बाकीचं सगळं करत बसू. हे नंतर केलं तरी चालणार आहे. फक्त शोभा करा पहिले. केलं शोभात लोन ट्रान्सफर. आता पहिले पाहिजे बॅलन्स शीटला पण लिहिलं तरी चालेल आणि याची आपल्याला जर्नल एंट्री करायची आहे. बोला ईशा इकडची जर्नल एंट्री कशी करणार. आता इकडनं इकडं पण पार्टनर्स कॅपिटल नाही. कोण शोभाच कॅपिटल
टू शोभाज लोन अकाउंट. शोभाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू शोभाज लोन अकाउंट. घ्या, सॉरी हे घ्या. आणि या प्रत्येकाला डेट काय टाकायची आपल्याला? एप्रिल 1. प्रत्येकाची डेट एप्रिल 1 आहे. Shobha's account, capital account debit to Shobha's loan account. Being amount payable to Shobha on retirement transferred to her loan account. Being amount payable to Shobha on retirement transferred to her loan account. 39,800, 39,800. किती? 800. Sorry. चला आता याचं काय करणार? आता उरलेले बॅलन्सेस काढा. उरलेले बॅलन्सेस पण काढा. इथं 58 आणि हे किती येतात? 54,000. किती टोटल? ओरली टोटल्स आहेत. ओरल टोटल्स आहेत. फक्त त्यातनं हे काय आहे? बॅलन्सेस. याची जर्नल एंट्री होणार नाही. हे तुम्हाला बाय द वे हे लोन पण आणि हे बॅलन्सेस पण, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायच्या आहेत. बोथ दिस साईड, बोथ दिस थीज बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. जर्नलची टोटल 7800. नाही, माझ्याकडे जर्नलची एंट्री मी सांगणार आहे तुम्हाला करायला. $39,800 आणि हे दोन बरोबर आहे बॅलन्सेस. बॅलन्स शीट टॅली कर ना. कशाला थांबली? काय मुहूर्त काढू काय? मस्त लोकांवर डिपेंड आहे. प्रयत्न कर ना स्वतः टॅली करायचा. नाही, माझ्याकडे फिगर नाही. तुझं तू बघायचं. दोन्ही टॅली झाली का नाही मला सांगायचं. आणि इन ऍडिशन तुम्हाला जर्नल पण टॅली करायचं आहे. 69,800. व्हॉट इज दॅट? जर्नल. अरे 39,800 तर एकटी इथंच आहे. 39 तर 800 तर इथंच आहे. मग बाकीचे याच्यापेक्षा कमी आहेत व्हॅल्यूज. 69,800. तुम्हीच सांगायचं मला. चला दोन फिगर्स आहेत. कुठल्या कुठल्या फिगर्स आल्या? 69,800. एक आहे 69,800. घरी जाऊन चेक करा. 71,800. चला घरी जाऊन व्हेरीफाय करा. पण बाय द वे जर्नल क्लोज करावंच लागतं. जर्नल क्लोज करावं लागतं. त्याची टोटल करणं गरजेचं आहे. ह्या डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल क्लोज करा आणि त्याप्रमाणे फायनल करून टाका. आणि बॅलन्स शीटची टोटल किती आली? 1,92,400 बॅलन्स शीटची टोटल आहे. टॅली होते बॅलन्स शीट? दोन्ही साईड टॅली झाल्या का? ऑलराईट.